आणि यानंतर बातमी थेट परभणीमधनं आहे। परभणी महानगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या सेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते। त्यामुळे इथे कुणाची सोबत घेऊन ठाकरे सत्ता स्थापन करणार याची कमालीची उत्सुकता होती। तुम्हाला आठवत असेल की जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या होत्या तेव्हा खान या महापौर पदाच्या मुद्द्यावरनं ठाकरेंनी जोरदार रान पेटवलेलं होतं आणि मराठी अस्मितेचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला होता। पण परभणीत आपल्याला चित्र काय दिसलं तर ठाकरेंनी मुस्लिम नगरसेवकाला महापौरपदी विराजमान केलेलं आहे। पण ठाकरेंच्या निर्णयानंतर भाजपनं त्यांच्यावरती टीकेची झोड उठवलेली आहे। महापौरपदी शिवसेना ठाकरे सेनेचे सय्याद इक्बाल खाजा विराजमान झाले। परभणीत एकूण 30 मुस्लिम सेवक निवडून आले। ठाकरेंच्या 25 नगरसेवकांपैकी 13 मुस्लिम नगरसेवक आहेत तर उर्वरित 12 हिंदू। संख्याबळ जुळत नसल्यामुळे भाजपनं सत्ता स्थापनेच्या स्पर्धेतनं माघार घेतली। सत्ता स्थापनेची मॅजिक फिगर 3400 होती आणि काँग्रेस शिवसेनेकडे एकूण 37 नगरसेवकांचं पाठबळ होतं। सोबत एक अपक्ष आणि राष्ट्रवादीच्या एका सदस्यानं सुद्धा सेना काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवारालाच मतदान केलं। विशेष म्हणजे चंद्रपूरमध्ये ठाकरेंनी भाजपला साथ दिलेली असली तरी परभणीत काँग्रेसनं ठाकरेंच्याच पारड्यामध्ये वजन टाकलं। मुंबईमध्ये मराठीचा मुद्दा लावून धरल्यानंतर परभणीत मुस्लिम महापौर देण्याचा मार्ग शिवसेनेनं स्वीकारला। त्यामुळे जैसा देश वैसा भेस अशी ठाकरेंची रणनीती असल्याचं बोललं गेलं। पण जातीय आणि धार्मिक गणितं जुळवण्यासाठी ठाकरेंनी ही खेळी खेळल्याचं कळतंय। या देशाचा राष्ट्रपती मुस्लिम होऊ शकतो, अटल बिहारींनी केलेलं आहे। या देशाचा अनेक ठिकाणी मुख्यमंत्री मुसलमान होऊ शकतो, महाराष्ट्रात झालेले आहेत। राज्यपाल होऊ शकतात, लष्कर प्रमुख होऊ शकतात, झालेले आहेत। निवडणूक आयुक्त मुस्लिम होऊ शकतात। मग एखाद्या ठिकाणी जर मुस्लिम महापौर झाला तर हा तुम्हाला प्रश्न का पडावा? काय तुम्हालाही सगळ्यांना काल संघ विचाराचं बाळकडू तुमच्या पोटात आणि ओठात गेलंय का? नाही, तसं नाही ना। औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम परभणीमध्ये उद्धव ठाकरे करतायत। निवडणुकीमध्ये मराठीचं नाव घ्यायचं, निवडणुकीमध्ये मराठी माणूस म्हणून गप्पा मारायच्या आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते, महापौर बसवण्याची वेळ येते, तेव्हा मात्र मुस्लिम महापौर द्यायचा, औरंगजेब फॅन क्लबचा महापौर द्यायचा, हेच उद्धव ठाकरेंचं बेगडी धोरण आहे आणि हे बेगडी धोरण परभणीमध्ये उघड झाले। मराठी महापौर करायची संधी तुमच्याकडे होती तेव्हा तुम्हाला खान हवा। तुमचं खानाला मुंबईचं महापौर बनवण्याचं स्वप्न तुटलं, म्हणूनच त्या धक्क्यातून सावरायला की काय तुम्ही परभणीत मराठी माणूस नाही खानाला महापौरपदी बसवलं। दिल्लीच्या नव्या मालकाचा हा वाण नाही पण गुण लागलाच तुम्हाला सर्वज्ञानी रडत राऊत। आणि परभणीमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची भूमिका विशेष महत्त्वाची होती, कारण तिकडे चंद्रपुरात अगदी आयत्या वेळेला शिवसेनेनं उबाठाच्या शिवसेनेनं काँग्रेसचा हात सोडलेला आणि भाजपचा पदर पकडलेला। त्यामुळे परभणीत काँग्रेस काय करणार ह्याची उत्सुकता सर्वांनाच होती। पण इथे काँग्रेसनं आघाडी धर्म पाळण्याचं चित्र दिसलं। काय प्रतिक्रिया काँग्रेसच्या परभणीबाबतच्या आपण पाहूया। परभणीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्याच्या अनुषंगानं आणि इंडिया अलायन्स, महाविकास आघाडी आणि संविधान या अनुषंगानं आम्ही उबाटाच्या पाठीशी उभं राहिलो आणि उबाटाच्या पाठीशी उभं राहत असताना आमच्या 12च्या 12 नगरसेवकांनी त्या ठिकाणी उबाटाच्या महापौराला मतदान केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।